संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील पारेगाव बुद्रुक रोडवर असलेल्या आदिवासी भिल समाजाच्या स्मशानभूमीची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे। या स्मशानभूमीत सध्या काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरले असून येथील काटेरी झाडे काढून परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी तीव्र मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। काय आहे हा संपूर्ण प्रकार, पाहुयात या सविस्तर। संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील पारेगाव रोडवर आदिवासी भिल समाजाची स्मशानभूमी आहे। मात्र सध्या या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। संपूर्ण परिसरात काटेरी झुडपे वाढल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। अंतिम संस्कार प्रसंगी येथे येणाऱ्या नागरिकांना या काटेरी झाडांमधून वाट काढावी लागते, ज्यामुळे संताप व्यक्त होत आहे। विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे या स्मशानभूमीपासून अवघ्या काही मीटरच्या अंतरावर दुसरी एक स्मशानभूमी आहे। या दुसऱ्या स्मशानभूमीचे अतिशय सुंदर सुशोभीकरण करण्यात आले आहे। संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत असून उत्तम सोय आणि अनेक अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। एकाच गावात अवघ्या काही अंतरावर असलेल्या दोन स्मशानभूमींमधील हा फरक आता चर्चेचा विषय ठरला आहे। स्मशानभूमीत पाय ठेवायला जागा नाही, सगळीकडे काटेरी झुडपे झाली आहेत, पण बाजूच्याच स्मशानभूमीत सगळ्या सोयी आहेत। पारेगाव रोडवरील स्मशानभूमीतील काटेरी झाडे काढून तिथे चांगली झाडे लावावीत आणि सुशोभीकरण करावे अशी मागणी आहे। बाजूच्या स्मशानभूमीप्रमाणेच पारेगाव रोडवरील या भिल समाजाच्या स्मशानभूमीतील काटेरी झुडपे तात्काळ काढण्यात यावीत। तिथे चांगली सावली देणारी झाडे लावून परिसराचे सुशोभीकरण करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। सीजी न्यूज महाराष्ट्रसाठी राजेंद्र मेढे।